नमस्कार, मी शिवम देसाई. आपलं स्वागत आहे SBN मराठीमध्ये. आज आपण आलेलो आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि आपल्याबरोबर काही मतदार आहेत आणि मतदारांच्या समस्या काय आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार, मी महेंद्र धर्मागाडे. मी प्रभाग क्रमांक 7 मधला मतदार असून मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष या पक्षाचा सांगली जिल्हा अध्यक्ष आहे. गेली 15 वर्ष मी सामाजिक चळवळीत काम करत आहे. खऱ्या अर्थानं आज SBN चॅनलनं जी नागरिकांच्या समस्येबाबत प्रभागमध्ये जे समस्या आहेत त्याच्याबद्दल हे प्रश्न विचारायचा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी SBN चॅनलचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद करतो. खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक नगरसेवकांना आपापला काळ 15-20 वर्षाचा घालवलेला आहे, पण प्रभाग क्रमांक 7 मध्ये म्हणाव तशी सुविधा व उपाययोजना झालेल्या नाहीत. खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये काही अंशी रस्ते झालेले आहेत, पण म्हणाव तितके मोठे काम झालेले नाहीत. आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगण येतं. ते क्रीडांगण आज तिथं पाणी साठून म्हशी पवायला लागल्यात. याला कारणीभूत हे प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवकच आहेत. तर दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. त्या उद्यानमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधले नगरसेवक सांगतात 4-4, 5-5 कोटी निधी आणला. त्या ठिकाणी कार्यक्रमाचे बोर्ड देखील लावले आहेत, पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब उद्यानमध्ये जावा आणि त्या ठिकाणी काय सुविधा झालेल्या आहेत, काय योजना झालेल्या आहेत त्या तुम्हाला स्पष्ट दिसतील. खऱ्या अर्थानं माणिकनगर, समतानगर, गंगानगरला एकमेव रस्ता मार्केटला जाणारा, स्टँडला जाणारा मराठी मिल रोड आहे. त्याची अवस्था आज काय आहे हे प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. 2023ला त्या रस्त्याचं काम मंजूर झालं, गटारीचं काम मंजूर झालं, पण अद्याप त्या ठिकाणी काम झालेलं नाही. त्या गटारीमध्ये अनेक नागरिक रात्री येताना पडलेले आहेत. काही जणांना अपघातून तिथं जखमासुद्धा झालेल्या आहेत. याचा प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेवकांनी बोध घेणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रभागामध्ये आपला प्रभाग कसा सर्वांगीण विकास होईल, प्रभाग कसा सुविधा चांगल्या देता येईल यासाठी त्यांनी केलेलं आहे. काही ठिकाणी पाणीसुद्धा अजून प्रभाग क्रमांक 7 मध्ये काही ठिकाणी पोहोचत नाही आहे. त्यामुळे हे 15-15 वर्ष नगरसेवक काय करतात, त्यांनी खऱ्या अर्थानं बोध घेऊन येथील नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. काही ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगरसेवकांनी ठराविक ठिकाणी रस्ते झालेले आहेत, पण ज्या नागरिकांच्या सोयी सुविधा आहेत, ज्या नागरिकांना सुखसोयी पाहिजेत त्या अजून या ठिकाणी परिपूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळं या नगरसेवकांनी पूर्ण बोध घेणं गरजेचं आहे. तुमच्या इकडं लाईट कितपत वाढलेले आहेत? खऱ्या अर्थानं स्ट्रीट लाईटसाठी आम्ही सुद्धा आंदोलन करून मराठी मिल रोडला जे आता बसवलेले आहेत, ज्या प्रायव्हेट ठेकेदारांनी ते आम्हीच बसवलेले आहेत. तसं आमच्याकडं पाठपुरावा केलेला वर्तमानपत्रातल्या बातम्या सुद्धा आहेत, परंतु त्या ठिकाणी रस्ता या प्रभागाला जोडणाऱ्या, या समतानगर जोडणाऱ्याला तो रस्ता त्या ठिकाणी आजपर्यंत झालेला नाही. त्या ठिकाणी गटार तशीच आहे. त्यामुळं जो मोठा नाला आहे, वरून जो पाणी येते परमशेट्टी हॉस्पिटल इकडे दामणी जायला, तो अजून नाला झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात का नाही मोठा तिथं पाणी साठून नागरिकांना संकटाला सामोरं जावे लागते. हा प्रश्न काय अजून नगरसेवकांनी सोडलेला नाही. तो प्रामुख्याने सोडवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि क्रीडांगणाची अवस्था तर आपण बघतच आहात. एकमेव क्रीडांगण आहे, त्याचं नुकसान खेळाडूंचं कुणी केलं तर 7 मधल्या नगरसेवकांनीच केलं ना. ज्यांनी पाणी निचरासाठी ते ग्राउंडसाठी बाजूला गटर करण्याची गरज होती, तसं न करता एक 4 कोटी रुपयेचा एक भव्य देव प्लायवेनच तिथं बांधलं. प्लायवेन त्याची काही खरी गरज नव्हती, पण पाणी तिथनं ग्राउंडमधनं पाणी उपसा काढून कुठं टाकायचं आहे जे काही उपाययोजना लावल्यामुळं त्या क्रीडांगणाची अवस्था आज बिकट झालेली आहे. तसेच प्रभाग क्रमांक 7 मध्ये रस्ते पण काही ठिकाणी नाही आहेत. 50% काम झालेलं आहे, पण अजून 50% पूर्ण होते. पण 15 वर्षाचा काळ गेला तरी 100% काम पूर्ण होत नाही. प्रश्न तेच आहे लोकांचे. पाणी, रस्ते, लाईट याच महापालिकेला प्रामुख्याने सोय करणं गरजेचं आहे, पण ते होत नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी पण यावेळेस विचार करणं गरजेचं आहे की आपला नगरसेवक कसा असावा, आपण नगरसेवकाला का निवडून देतो, आपला नगरसेवक काय करतो, तो नगराचा सेवक असतो. त्यामुळे आपलं नागरिकांचं जेवढं चांगलं काम होईल, चांगल्या सुखसोयी देईल असा नगरसेवक नागरिकांनी निवडून आणणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आता प्रभाग क्रमांक हा तुमचा विस्तारित भाग आहे असं मला वाटतं. थोडाफार तुमच्या इकडं अमृत जल योजनेचं पाणी आले नाही? पाणी अजून आले नाही. पाणी आता सध्या 2 तास पाणी येते, ते पण गढूळ पाणी येते, घाण पाणी येते. अनेक वेळा नागरिकांनी वॉटर हाऊसला तक्रार केली, महापालिकेला तक्रार, पण त्याच्या उपाययोजना होत नाहीये. मग हे किती दिवस चालणार, नागरिक हे किती दिवस सहन करणार आहे? त्यामुळं सत्ताधारी फक्त मी एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असं बोलतात, पण तो निधी खर्च कुठं केला याचा मात्र काही थांगपत्ता आजपर्यंत लागलेला नाही. इतका निधी आणून सुद्धा मग विकास का होत नाही?
जो 100% निधी आणायचा 50% काम होतंय कसं काय, त्याचा पण खुलासा झाला पाहिजे या ठिकाणी. तुमच्या भागामध्ये आणि कोणत्या प्रामुख्याने अशा समस्या आहेत की असं तुम्हाला वाटतं की त्या लगेच सोडवल्या गेल्या पाहिजे? आता मुलांसाठी तर प्ले ग्राउंड असते ते नाही आहे या ठिकाणी. मुलं कुठे खेळणार? इथं इथं एवढा मोठा भाग आहे, इथं समतानगर, माणिकनगर, कुठे खेळणार लहान लहान मुलं? त्याचं पण त्यांनी काय केलं नाही. एखादी गार्डन असू दे, एखादी बाग असू दे, म्हणजे प्ले ग्राउंड म्हणतो आपण छोट्या छोट्या मुलांना, ते आज या ठिकाणी नाही आहे. पाण्याची सोय तशीच आहे, रस्ते सुद्धा चांगले नाही आहेत. त्यामुळे नगरसेवकाने जातीने लक्ष घालून हे काम केलं पाहिजे. नगरसेवक म्हणतात मी इतका निधी आणला, तो निधी दिसत नाही आहे ना, वस्तुस्थिती दिसत. आता कुठं निधी दिसते? एकच रस्ता इथं दिसते, कुठं सांगा की निधी? आणि बाकीचे प्रशासन काम करतेच, पण नगरसेवकाचं काम काय आहे की बाबा आपण सगळा निधी आणून लोकांना कशी सुख सुविधा चांगली देता येईल याच्यावर नगरसेवकाने भर घातलं पाहिजे असं मला वाटतंय. प्रभागामध्ये घंटागाडी आठवड्यातून किती वेळा येते? घंटागाडी आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा. घंटागाडीच काय नाही, कचऱ्याचं बऱ्यापैकी नियोजन त्यांनी लावलेलं आहे. मला असं कळते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे जे महापौर निवडून गेले होते तुमच्याच वार्डातून गेले होते? महापौर आमच्या वार्डातून, उपमहापौर आमच्या वार्डातून, आमच्या भागातूनच गेले होते. पण ते आज 5 वर्षानंतर 6 महिने इलेक्शन निवडणूक जशी कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळेस ते लोकांना भेटागाठीचे प्रयत्न करत आहेत, उपमहापौर आणि महापौर सुद्धा. त्यांच्याकडे तुम्ही आपल्या ज्या समस्या आहेत प्रभागाच्या त्या घेऊन तुम्ही वारंवार गेला होता? नाही, अनेक नागरिक जातातच त्यांच्याकडे समस्या घेऊन. मी काय वेळा गेलोय, मी सांगितले त्यांना, अनेक नागरिक जातात, पण त्यांनी ते प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही आहे. कारण एकच उमेदवार 15-20 वर्ष येत असेल तर वार्डाचा विकास होणं गरजेचं आहे ना. तुम्हाला 20 वर्ष लोकांनी निवडून विकासासाठीच दिलेलं आहे. मग का होतंय हे? जर कुठं तर निरीक्षण करणं गरजेचं आहे, अनुकरण करण्याचं गरजेचं आहे त्या नगरसेवकांना चांगल्या कामाचं. प्रभागातील नगरसेवक हे तुमच्या प्रभागात फेरफटका तर असतो किंवा जी नगरसेवकाची कामं असतात तेच तुम्हाला मी आता सांगितलं. गेले 4 वर्ष नगरसेवक कुणालाच दिसले नाहीत. आता इथं जे सत्ताधारी असतील ते सांगतील की बाबा आम्हाला दिसले, आमच्या बरोबर येतं ते. पण नागरिकांना दिसणं गरजेचं आहे ना. कार्यकर्त्यांना दिसणं वेगळं आणि नागरिकांना दिसणं वेगळं. फक्त ते त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसतात, सत्ताधारी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसतात नगरसेवक. आपली समस्या पोट तिडकीने मांडण्यासाठी समोर आलेल्या आहेत. अशा नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम कोळेकर. मी सर्वप्रथम SBN न्यूज चॅनलचं मनपूर्वक आभार मानतो. कारण जनतेचा आवाज हा कुठंतरी शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक महत्त्वाचं माध्यम आपण उपलब्ध करून दिलं. कारण बरेच चॅनल आहेत पण जनतेचा आवाज कोण ऐकत नाही, उचलत नाहीत. पण तुम्ही खरं सत्य परिस्थिती समोर मांडण्यासाठी प्रत्यक्ष ह्या जागेत आला. आज स्टँडिंग नगरसेवकांकडे यायला वेळ नाही. जिथं कुठं गर्दी होत्या का, गर्दीमध्ये नाव होतंय का, अशा ठिकाणी फक्त नगरसेवक यायचा प्रयत्न करतात. पण सामान्य माणसाचा आवाज काय? तर ह्या परिसरामध्ये गेले 30 वर्षापासून 30-35 वर्ष एकाच कुटुंबात नगरसेवक पद आहे. ठीक आहे, आम्हाला काय हरकत नाही, आम्हाला काय वाईट वाटायची गरज नाही. फक्त आम्हाला एवढ्याच गोष्टीच वाईट वाटते की त्या 30-35 वर्षाच्या अनुभवानं ह्या भागाचा विकास व्हायला पाहिजे होता, तो नाही आहे. कारण इथं बारीक सारीक खूप प्रश्न आहेत. बसचा अभाव आहे, ड्रेनेजचं पाणी जात नाही आहे. तुम्ही आता शेजारचे रस्ते बघितला तर 7 फुटी 8 फुटी रस्त्यांची रुंदी आहे. एका बाजूने ॲम्ब्युलन्स जरी जायची, दुसऱ्या बाजूला रिक्षा जरी आडवी आली तर कशी जाणार, तो प्रश्न आहे. स्वच्छता कर्मचारी शोधून दाखवा असं माझं आव्हान आहे की आपल्या ह्या जे कोणी पदाधिकारी सत्ताधारी असतील त्यांना. कारण स्वच्छता कर्मचारी इथं रेग्युलर नाही आहेत. मच्छरांचा एवढा प्रादुर्भाव आहे जोरदार की बरेच लोक डेंग्यूनं अगदी मयतचोर झालेत. मग ते मच्छर मारण्यासाठी महापालिकेचे नियमित वाहनं काय येत नाही आहेत? ती प्रशासन कोण बनणार? नवीन गोष्टी खूप करायची गरज नाही आहे. नगरसेवकाचं काम खूप करोडोचा फंड असतो, काय करायचं आणून? आहे ते फंड वाया चाललाय, तो निस्तरायला पाहिजे, तो बरोबर वापरला गेला पाहिजे. ह्या प्रभाग 7 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेडियम आहे. आज अवस्था बघितला तर किती वाईट आहे. खेळाडूला जागा नाही खेळायला. ह्या विस्तारित भागामध्ये नाना आणि पार्क, वयस्कर लोकांना बसायला एखादी जागा पाहिजे होती, ती उपलब्ध नाही आहे. मग ह्या गोष्टी सिस्टीमचा काय फायदा? आता तुम्ही साध्या गोष्टीचा विचार करायचं म्हणलं तर ह्या भागातनं लहान मुलं मिरजेमध्ये शाळेला जातात. प्रमुख रस्ता जो आहे रेल्वे ब्रिजच्या खालून आहे. छोटा जरी पाऊस पडला, पाऊस नसला तरी त्या ब्रिज खाली पाणी असते, मुलांनी कसं जायचं शाळेला? मग अशा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. इथली शासकीय जी शाळा आहे महानगरपालिकेची, जी नगर परिषद असल्यापासून रेल्वेच्या भाड्याच्या जागेत आहे, कशाला सांगतात कोटीचा फंड आणला म्हणून? कशाला फंड खर्च केला पाहिजे? शिक्षण, आरोग्य ह्या महत्वाच्या गरजा आहेत आज जनतेच्या, त्या कोण पूर्ण करणार आहे? त्याच्यावर लक्ष कोण देणार आहे? महापौर मुळात ज्या झाल्या होत्या त्या मॅडम इतर राहत नाही आहेत. त्यामुळे त्यांचे जे प्रश्न असतील
तर ते आमचे जे प्रश्न याच्यावर पोहोचतच नाहीत. आमच्या बंगल्यावर येऊन सांगा, कसं सांगणार? तुम्ही इथं निवडून आले, तुमच्या एखादं कार्यालय पाहिजे ना. प्रभागामध्ये तुमचं ऑफिस नाही आहे. 30 वर्ष मी नगरसेवक झालाय, उपमहापौर दिले पक्षानं, जनतेनं. आणि जनता ही नगरसेवक होतो तो जनतेचा असतो, कार्यकर्त्यांचा नाही. माझ्या मते तुम्ही सुधारणा केली असेल, डेव्हलपमेंट केली असेल, तुमच्या कार्यकर्त्यांची केली असेल, मला माहित नाही. पण आम्हाला जनतेला काय देणार ते सांगा फक्त. कारण जनता हा सेंटर असला पाहिजे कुठल्याही गोष्टीच्या दृष्टिकोनातून म्हणला तर. तुमच्या प्रभागामध्ये आता प्रामुख्याने समस्या जी आहे, रस्त्याची समस्या आहे, तुम्ही याचा पाठपुरावा केला होता का? रस्त्याचा विषय कसा आहे, रस्ते आता माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून झालेले आहेत. पण माझं मत आहे की हे निवडणुकीच्या तोंडावर का, पावसाळ्यात का नाही झाले? त्यावेळेला फंड नव्हता का? श्रेयवादासाठी रस्ते करण्यात काहीच पॉईंट नाही. निवडणूक झाल्यावर हे रस्ते वाहून जाणार आहेत, त्यानंतर काय करणार? परत पुढच्या 5 वर्षांनाच. हे गेले 30 वर्ष चालत आले. त्यामुळे जनता आता शहाणी झाली आणि काहीतरी डिवायडेशन ऑफ वोट करायचं, काहीतरी समाजाचं जातीचं राजकारण करायला जायचं, तर ते आता जनतेला मान्य नाही. लोकांना विकासाची कामं पाहिजेत, डेव्हलपमेंट पाहिजे. इथं शाळेचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, गटरीचं फवारणी रेग्युलर होत आहे, भटकी कुत्र्यांचा मोठा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं 1000-2000 लोकसंख्या मतदारांची आहे. त्यांच्याकडे 7 बारे आहेत. 7 बारा नाही आहेत, दस्त आहे, पण 7 बारा नाव नाही. नाव लावायला 7 बारा जागा शिल्लक नाही. विषय महसूलचा आहे, पण नेतृत्व कोण करणार या गोष्टीचं? लोकांचे प्रश्न आहेत ना. ते प्लॉट याने होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? शर्त आहे. मग लोक रहदारी वस्ती झाली, पुढे जाऊन त्यामध्ये पाठपुरावा करणं नगरसेवकचं काम होतं. मी सध्या इच्छुक आहे महापालिका निवडणुकीच्या. मला जर संधी दिली जनतेनं, तर नक्की 7-12 यांचा क्लिअर करून त्याचं वर्गमध्ये कन्वर्ट करून, 1 मध्ये कन्वर्ट करून लोकांनी 7-12 नावं लागण्यासाठी मी महसूल मंत्र्यापर्यंत प्रयत्न करणार. आता मी तुमच्या प्रभागात बघतोय, आपल्या मागं आपण बघतोय सगळं व्यवस्थित, कचरा अस्तव्यस्त दिसतोय. या भागामध्ये कचरा टाकण्यासाठी मी आत्ताच म्हणलं की आपल्याला स्वच्छता कर्मचारी शोधून दाखवायचा आमच्या वार्डामध्ये. तर तुम्ही बघितला तर इथं रस्त्यावरच कचरा बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दाखवा, होई शौचालय गेले कित्येक वर्षापासून बंद पडलेलं आहे. आता डीपी रोड मंजूर असताना या डीपी रोडवर संचालक बांधलं कसं शौचालय? हा डीपी रोड आहे. डीपी रोड शौचालय बांधतात कसं? काय प्रशासन करतात? नगरसेवक काय करतात? मग हा जो बांधलाय आणि बंद पण आहे, मेंटेनन्स पण नाही त्याचा. मग हे जनता आता हिशोब दाखवणार आहे. जनता काय करते, कुणाला डायरेक्टली कुणाला अंगावर घेत बसत नाही. मतरूपी मतदान करून लोक परिवर्तन घडवून दाखवून देतील. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे नगरसेवक निवडून आले, त्याच नगरसेवकांना जनता निवडून देतील असं तुम्हाला वाटते का? नाही, मला नाही वाटत. जनता प्रचंड नाराज आहे. राज्य शासनाच्या सुविधा बऱ्यापैकी पोहोचलेल्या आहेत, पण महानगरपालिकेतून जे काही मिळालं पाहिजे होतं त्याचा अभाव आहे. कारण आता मध्येच आम्ही स्वतः आमचे बंधू पप्पूदादा कोळेकर यांनी रेल्वे फाटक ज्या इथं आंदोलन आम्ही उभं केलं होतं, जन आंदोलन उभं केलं होतं की रेल्वे प्रशासनानं रस्ता बंद केला होता. 3 दिवस आधी जे नोटिफिकेशन दिलं त्या नगरसेवकांना, प्रतिनिधींना, त्यांनी काही आवाज उठवला नाही आणि मग रेल्वे प्रशासन रस्ता बंद केला. त्या रस्ता उघडावा म्हणून जनतेच्या वतीनं आंदोलन केल्यानंतर तात्पुरतं खोलण्यात आला, पण त्याचं परमनंट सोल्युशन नाही झालं. हा जो रस्ता आपण बघतो स्ट्रेट डीपी रोड माध्यमातून सांगलीला जोडलेला रस्ता आहे, तो जोडलेला नाही. ते जोडण्याचे प्रयत्न पण दिसत नाहीत ना. आम्ही काय म्हणतोय, शेवटी प्रशासन आहे, लोकशाही मोठा देश आहे आपला, यामध्ये कुठेतरी आमच्या वतीनं प्रयत्न करा. 10 प्रश्न मांडला तर 2-4 तर सुटतील, तर तेवढे तर सोडायचा प्रयत्न करा. गल्ली बोळातले रस्ते सोडले की बाकी काय नाही आहे. त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या प्लॅनिंग मध्ये आहे. आणि काही तरुण मतदार आहेत, तरुण मतदारांच्या काय समस्या आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. माझं नाव सूरज मोरे, मी समतानगरमध्ये राहतो. समस्या माझी ही आहे की गेल्या पंचवार्षिकला इथून जे नगरसेवक निवडून गेले त्यापैकी एक आपले महापौर ह्याच वार्डातून झाले. तर मी म्हणतो महानगरपालिकेला 100 कोटी निधी आला होता सुरुवातीला, त्या निधीमधलं 1 रुपयाचं पण काम ह्या वार्डामध्ये नाही. मी म्हणतो ज्या आपल्या मतदारसंघाने निवडून दिले त्या वार्डात तर 1 रुपया तर काम करावं, ते सुद्धा काम ह्या महापौरांनी आपल्या वार्डामध्ये केलेलं नाही. आणि जे बनता हे गल्ली बोळात आज 4 व्हीलर आणि फक्त 2 व्हीलर जर पास करायची म्हटलं तर ते सुद्धा पास होत नाही. एवढं म्हणजे लोकांनी अतिक्रमण केले, ते हटवण्याचं काम आपल्या नगरसेवकांनी केलेलं नाही. एवढंच समस्या. आणि तुमच्या भागामध्ये रस्त्याची समस्या तुम्ही म्हटला, गटरी झालेत काय? गटरी म्हणजे ड्रेनेज या भागामध्ये झालेला आहे, पण काय कारणास्तव पुढे त्यांना महानगरपालिकेची जागा भेटली नाही म्हणून तिथे तेवढं ड्रेनेज तेवढं झालेलं आहे. ड्रेनेज झालेलं आहे, पण सगळ्या लोकांनी काय केले,
ते ड्रेनेजला पाईपलाईन जोडल्यामुळं जिथं पाहिजे तिथं ते पाणी वर यायला लागल्यामुळं ह्या लोकांना समस्या आहेत, घरामध्ये पाणी घुसत आहे. आणि तुमच्या इथं अमृत जल योजनेचं पाणी येते काय? पाणी येते, पण किती घडोळ पाणी येते, 2 तास सोडतात, 1 दिवस आड असं पाणी येते, पण घडोळ पाणी येते. हा. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधासाठी नगरपालिकेचा काही दवाखाना किंवा आरोग्य केंद्र आहे का तुमच्याजवळ? आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र आहे. आरोग्याची समस्या म्हणजे तेवढं आरोग्य केंद्र इथं केलेलं आहे. आणि तुमच्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये शाळा आहे, खाजगी जी आपली महानगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये किमान थोडीच मुले आहेत. तर इथं जवळजवळ 8 ते 9 बस येतात खाजगी. त्या प्रत्येकी 2-2 ट्रिप मारतात. ह्या प्रभागामध्ये म्हणजे शिकणारा वर्ग जास्त आहे, पण इथे शाळा कॉलेज असं काही इथं नाही. तुम्हाला कसं वाटतं की तुमचा भावी नगरसेवक कसा असावा? भावी नगरसेवक म्हणजे कसं काय, लोकांच्या तळागाळापर्यंत पोचणारा हवा आहे. ते नाहीतर उगा इलेक्शन आलं की यायचं, कुठं तर कार्यक्रम असला यायचं आणि हाय हॅलो नमस्ते करायचं, एवढंच. बाकी 5 वर्षात आमच्या इथं फक्त एकच आम्हाला माहिती आहे, तो म्हणजे खोत. बाकी 3 नगरसेवक इकडे फिरकले बी नाहीत. निवडून गेले तशी इकडे ते आलेलेच नाहीत. तुम्हाला आता जे नगरसेवक निवडून येईल त्यानं पहिलं कोणतं काम मार्गी लावलं पाहिजे? पहिलं काय लोकांच्या समस्याच की काय, आता हे रोड आहे, सगळं आहे, यांचं फक्त काम काय रोड आणि लाईट. बाकी दुसऱ्या यांनी काही इथं केलेलं नाही. जे आपण विचारायला गेलो तर तू कुणाचा, तुम्ही कोण, हा त्यांचा पहिला प्रश्न. त्यांच्या घरी गेलं तू कुणाचा, दुसऱ्या दिवशी गेलं तर ते ओळख देणार नाहीत. आणि एकमेकांना फोन लावला की मी त्यांना विचारतो, ह्यांना विचारतो, असं त्यांचं काम आहे. म्हणजे नगरसेवकांचं हे टोलवाटोली करतात. आणि इथं काय कचरा कुंडी होती, ती बी कचरा कुंडी इथं काढून नेली. बाकी काय कचरा गाडी येते, पण कचरा बिचरा बघा, इथं कचरा कुंडी होती, सगळं होतं. आता आपण काही तरुण नागरिक आहेत, त्यांच्या आणि समस्या आपण आता जाणून घेणार आहोत. मी पप्पू उतळे समतानगरमध्ये राहतो. या ठिकाणी रस्त्याचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तसेच कृपामय ते समतानगर या परिसरामध्ये स्ट्रीट लाईटचा कोणताही या ठिकाणी उपयोग होत नाही. एक दिवस जर बल्ब लागला तर दुसऱ्या दिवशी बल्ब लागत नाही, सकाळी लागला तर संध्याकाळी लागत नाही. ह्यासाठी नगरसेवकांनी लक्ष या वार्डामध्ये घातलं पाहिजे. तुमच्या वार्डामध्ये कोणकोणत्या योजना आल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमच्याकडं योजना येण्यापेक्षा जास्त करून आमच्याकडं जी जनतेची समस्या आहे ती पहिला सोडवण्यात यावी. जनतेच्या असं प्रमुख असं तुला काय कोणती वाटते की समस्या ही खूप मोठी समस्या आहे आणि इथल्या नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो? इथं खूप मोठी समस्या म्हणजे ड्रेनेजची समस्या आहे. आमच्या किंवा आमच्या मित्रांच्या घरामध्ये ड्रेनेजचे जे पाणी आहे ते साचून राहिलेलं आहे. सर्व जनतेने त्यात ड्रेनेजच्या जे ह्याच्यामध्ये टाकीमध्ये पाईपलाईन करून सोडली, ते पुढं पाणी जाण्यासाठी सप्लाय होण्यासाठी पुढं पर्याय मार्ग नाही आहे. त्यासाठी ते पाणी वर येऊन घरांमध्ये शिरत आहे. आणि काही समस्या आहेत आणि प्रभागातले काही जाणकार नागरिक आहेत, ते आपल्याबद्दल आता समस्या मांडतील. मी अमित दिलीप शिंदे ह्या प्रभागातील 7 मध्ये रहिवासी असून समतानगर भागात आता माझे मित्र असतील, महेंद्र विक्रम कोळेकर असतील, पप्पू असेल, मोरे असतील, यांनी बऱ्याच समस्या सांगितल्या. या सगळ्याच समस्या एका दिवसात सुटणाऱ्या नव्हत्या, कारण हा भाग समतानगर भाग हा फार मोठा विस्तारित आहे. जवळजवळ प्रभाग हा 7-28 मतदार राहतात. 4 नगरसेवक असतील, त्यातले 1-2 नगरसेवकांचं काम नसेल हे, पण 2 नगरसेवक गणेशदादा माळे असतील, संगीता खोत महापौर असतील, ह्यांच्यात ह्या 2 माध्यमातनं की बाबा जेवढा निधी आपल्या प्रभागासाठी आणता येईल किंवा आणण्याचा प्रयत्न केला. पण भाग विस्तारित असल्यामुळे इथं हा आता आपण जिथं उभारलोय इथं तुम्हाला कचऱ्याचा ढीग दाखवला जातोय हे मलाही मान्य आहे, पण हा माझ्या उंचीच्या 6 फूट एवढ्या उंचीचा डबरा होता इथं. तर आज जवळजवळ 200 ते 250 डंपर मुरुम टाकलेला आहे इथं. त्यावेळेला आपण इथं वर उभारलेलो आहे. आज संडासची समस्या होती, बऱ्याच लोकांनी इथल्याच जाणून बोलून नागरिकांना त्यांना त्रास होतोय, ह्यांच्यातल्याच पै पाहुण्यांना त्रास होतोय, म्हणून ते बंद पाडले. कारण त्याचा पाठपुरावा करून मी तो संडास पाडणार होते, त्या संडासला मी विरोध केला की पडून द्यायचं नाही, कारण बरेच इथं भाडोत्री लोक राहतात, त्याची मेंटेनन्स झाला पाहिजे, तिथं उपजीविका नागरिकांना पाहिजेत. आज आम्ही एवढी इथं मुलं सगळी
उभारलोय त्यांना मुतारी इथं नाही आहे, मग त्या संडाचा वापर झाला पाहिजे ही आमची. दुसरी गोष्ट, बऱ्याच योजना शासनाच्या, बांधकाम कामगार असेल, रेशन दुकान असेल, मतदार नोंदणी असेल, वैद्यकीय कॅम्प असतील, हे मी माझ्या माहितीप्रमाणे आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून सत्ताधारी म्हणून मी प्रत्येक दिवस पर डे म्हणायला काही हरकत नाही, आम्ही घेतच असतोय. रेशन मिळत नाही ती समस्या सोडवतोय. आता माझे विक्रम कोळे मित्र असं म्हणले की उताराचा विषय सांगितला त्यांनी. उताराचा विषय असा आहे की 42 प्लॉट आणि 48 नाव आहेत, माझ्या आजीपासून आहेत ती प्लॉट. हे गुंटेवारीमध्ये पडलेले गोरगरीब लोक येऊन राहिले इथं 1000, 1500, 2000, 5000 हे प्लॉट घेतलेले आहेत. त्यावेळेला नगरसेवक कोण, आम्ही नव्हतो, आम्ही लहान लहान होतो, गरीब जनता होती. बराच वर्ग आमचे इथं हमाली करणारा आहे, रिक्षा चालक आहेत, बांधकाम कामगार आहेत, बिगारी कामगार आहेत, सामान्य वर्ग आहे. ह्या लोकांची समस्या काय असते, आवाज बनणं गरजेचं होतं नगरसेवकांनी. माझं मत आहे की आम्ही नगरसेवकांनी काम केलं नाही. तुम्ही आज निवडणुका लढवणार आहे, 15 दिवसावर निवडणुका आल्या, तुमचंही काम आणि जबाबदारी होती की त्या नगरसेवकांच्या कॉलरला हात धरून तुम्ही विचारलं पाहिजे होतं की बाबा हे काम का मंजूर झालं नाही, का होत नाही. किंवा विरोधकांनी मला म्हणायचं की तुम्ही विरोधक म्हणून काम करताय, काम करतात लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम फुले विचारात मला बोलू दे, मी तुमच्यामध्ये बोलले काय कॉलर उधारा म्हणलं होतं कसं काम करत असताना विरोधकांचं काम होतं ना की 5 वर्षात तुम्ही का आंदोलन केलं नाही, का तुम्ही याला बसला नाही आंदोलनाला. तुम्हाला आज कचरा दिसतोय, तुमची जबाबदारी नाही आहे नागरिक म्हणून की महापालिका आम्ही कळलं पाहिजे. नगरसेवकांनी काय करायचं? नगरसेवकाचं तर काम आहेच की, मी तर नाही म्हणत नाही, तुमचंही त्यांच्याबरोबर काम आहे ना. मी सांगतोय ना आता, मी रेशन दुकानचं काम करतोय, मी बांधकाम कामगार नोंदणी करून दिल्या, मतदान नोंदणी केल्या, म्हणून तर त्या लेवलला आता आलंय. हा मग का कामं तटली, मांडली पाहिजे ना काम. मी जे काम केलं मी उघडपणे बोलतोय ना तुमच्यासमोर. तुम्ही 5 वर्ष तुम्ही काय केलं, मग वैयक्तिक नाही घेत. 5 वर्ष तुम्ही काय केलं, 5 वर्ष जाब का विचारला नाही नगरसेवकांना. जाब विचारतोय. मला असं एकदा काय एक मोठं जन आंदोलन झालंय, जन आंदोलन केलं बरं, आपल्या रेल्वे गेटचा विषय होता, त्यात मी होतो की पुढं, माझ्या नेत्यानेच केलं ना गेट उघडं, तेच म्हणतोय तो रस्ता. मग त्यात तुम्ही पुढाकार घेतला. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मला निवडणूक लढवायची नाही आहे. तुमच्या वैयक्तिक विषयच नाही, मी माझ्या नगरसेवकांचा नगरसेवक त्यांना घेतलं ना, विचारलं ना, त्यांना बसवलं ना आपण जमिनीवर, का बसले जमिनीवर, त्यांच्या हाताने होत होतं का नाही. जमीन तुमच्या माझ्यावर बसून काय फायदा, ते नगरसेवक आहेत, ते ऐका, नुसतं बसलं मी आज पाहिजे. उघडपणे सांगतोय ना ही कामं केलेत म्हणून. मी सांगतोय ना, मांडाले ना, मी आकडेवारीच मांडू शकतोय. मी बाबा राशन दुकानची राशन कार्ड एवढी काढल्यात, मतदार नोंदणी एवढी केल्या, बांधकाम कामगार नोंदणी एवढी केल्या, वैद्यकीय कॅम्प एवढे घेतल्यात, आणि ब्लड त्यांनी डोनेट एवढे सांगितले, कॅम्प. राज्य शासनाच्या सुविधा पोहोचलेल्या आहेत. राज्य शासनाबद्दल तक्रारच नाही. आणि इथला जो भागातला आहे विरोध, आमदारांनी ऐका, जबाबदारीची कामं आज केल्यात, तुम्ही नगरसेवकांनी टीका कामं करणं केली, सोपं ती असते, आमची. निधी आणणं फार अवघड असते. निधी कुठल्या सेक्शन मधून जमा आणायचं नसेल तर सोडून कसं, द्यावं ना. आणि विस्तारित भाग असल्यामुळे कसं सोडून द्यावं. आहे, 30 विस्तारित वर्ष भाग आहे, राजकारण करून जर तुम्हाला विस्तारित भाग आहे. शेवट सत्ता मला आली, बोलायला महापौर द्यायचं नाही, झालं. तुम्हाला मी वेळ दिलाय, माझं ऐकून घ्यायचं तुम्ही नाही. डायरेक्टली बोलायला मला आता कॉलर धरा म्हणल्यावर मी कसं बोलणार? अरे नागरिक आहे पण आपला हक्क आहे की नाही तो. नगरसेवक कॉलर धरता काय? होय, मग लाईव्ह प्रेस द्वारा तुम्ही होय, मी सरळ सांगालोय. सांगा कॉलर धरता येतो का? माझं लोकशाहीमध्ये काम करून दे, तुला निवडून दिले, मी मतदान केलंय तुला. असं नाही. मग ती म्हणतोच आपण मग ती आवाज आज बरं, पोचणार कॉलरचा त्याच्यामध्ये कॉलरचा विषय होता ना, मी म्हणतो जन आंदोलन का उभा झालं नाही, काम झालं नव्हतं तर नव्हतं, लोकांचा निवेदन आक्रोश एवढा आहे ना. निवडणूक आल्या तर प्रत्येक जण म्हणतात झालं ना की निवेदन. जनतेमध्ये रोष आहे. मी 100 जणांपर्यंत पोहोचलो नसेल, 90 जणांपर्यंत पोहोचलो असेल ना, 10 लोक विरोधक असणार आहेत, आणि विरोधकाकडे प्रत्येक विरोधकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे का. नगरसेवकाची भूमिका काय असणार आहे, जनतेकडे माझ्यापर्यंत लक्ष द्या, पोहोचलोय. लक्ष द्यायची गरजच नाही. नगरसेवकांनी काय काम केलंय ते आपल्या समोर आता मांडणार आहे. नगरसेवकांनी रोडचं काम, आमच्या इथं हा रोड बराच ड्रेनेजचं काम फार दिवस पेंडिंग होतं. विस्तारित भाग आहे, माती होती सगळी, काळी माती असल्यामुळं खोदकाम करणे, मुरमीकरण करणे या मोठ्या समस्या होत्या. न सुटणारा प्रश्न होता. आणि मी म्हणत नाही की 100% प्रश्न सुटलेला आहे. आज वकाराबाग सारखे तिथं ड्रेनेज लाईन वड्याला जोडणारी किंवा स्टेशन रोडवरून आपले रेल्वे ब्रिज आहे, तिथून जी जागेची समस्या महेंद्र भाऊंनी बोलले ती खरीच आहे, त्यात काय दुमतच नाही आहे. पण त्याची व्यवस्था प्लॉट घेऊन तिथे व्यवस्था त्याची चाललेली आहे. जेट पंप वगैरे करणे, मलमा निसरणे, आणि जी पावसाळ्यामध्ये समस्या ड्रेनेज जाम झाले, लोकांना सांगितलं नव्हतं की जोडू नका, बऱ्याच लोकांनी जबरदस्तीने जोडलेलं आहे. मग त्यांच्या घरात पाणी शिरणे साहजिक आहे ना. तुम्ही स्वच्छ खड्डा, आतापर्यंत जे टॉयलेट आहे ते स्वच्छ खड्ड्यावर चाललेलं होतं. बरं, आता तुम्ही ड्रेनेज लाईन टाकून झालेली आहे, त्याला जोडायला कुठली महापालिकेची परमिशन नाही, काय नाही, तरी पण तुम्ही जबरदस्तीने जोडले. त्यात लेआउट मधून पाणी घुसलं, प्लॉटमध्ये पाणी शिरलं. हे तुम्ही स्वतः ओढून घेतलेली समस्या आहे ना. आता आज तुम्ही 5 वर्षानं तुम्ही आज मांडा लागलाय, 5 वर्ष तुम्ही जा विचारताय बाबा हे काम का तटले, का थांबले, हे तुम्ही विचारलंय. आम्ही आमचं काम करत गेलो पुढं.
आम्ही काम थांबवले काय? नागरिकांचा फोन आला की आम्ही जातोय, समस्या विचारतोय, त्याच्यावर महापालिकेमार्फत काय करता येते. आता कचरा गाडीची समस्या, रोज कचरा गाडी फिरते, रोज आपण त्याला महाराष्ट्र शासनाने त्यावर माईक बसवलेला आहे, मोदी साहेबांचं विजन लावलेलं आहे त्याच्यावर. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ना, ते चालूच आहे. बरोबर, एखाद दिवस पाण्याचा समस्या आहे, एक दिवस आड पाणी येतंय, 2 तास होते, हे मलाही मान्य आहे. विस्तारित भाग असल्यामुळे पाण्याची टाकी आहे ती 14,000 लिटरची आहे. ती टाकीचं नियोजन लावलं पाहिजे परत भविष्यामध्ये. आणि वार्ड काय झालं, पहिला सिंगल वार्ड होता, आता गेली 5 वर्षी ही 5 वर्ष वार्ड 28,000चा झालेला आहे. 4 नगरसेवक, प्रत्येकाने थोडा आपापल्या भागात, पण आमच्या भागातला थोडा निधी फार कमी पडला असेल, आम्ही म्हणत नाही, पण आम्ही नागरिकाची समस्या सोडवायला थांबलोच नाही ना कुठं. आम्ही नागरिक जे आमच्यापर्यंत पोहोचतात, बाबा ही माझी समस्या, ते आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न केला. मग ते कुणाच्या माध्यमातून, आमची महायुती म्हणून 3 पक्ष असतील, आमचा पक्ष असेल, या सगळ्या माध्यमातून आम्ही, आमचे नेते आमदार असतील, खासदार असतील, कोणी असेल ते, आमचे नेते वनखंडे सर असतील शिवसेनेचे, त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही, आमच्याकडून जेवढा प्रयत्न होतोय आम्ही ते तिथं नागरिकांना नेऊन तिथं पोहोचवणे. आज बऱ्याच लोकांची भागातल्या ऑपरेशनची कामं असतील, ते आमच्यामुळे झाली म्हणतोय. आमच्यावर नागरिक आले, आम्ही नेऊन पोहोचवलं. नेत्यापर्यंत येणं काम कार्यकर्त्याचं असतं, आणि नेत्याला कधी कळणार की बाबा तुम्ही माझ्याकडे आला तर कळणार. आता आपण जाणून घेतले की नगरसेवकांनी किती काम केले, ते काम करण्यासाठी किती उत्स्फूर्त होते आणि त्यांना किती काम जमलेलं आहे. आता आणि काही आपले प्रभागातील जाणकार आहेत, ते आता आपली समस्या मांडतील. नमस्ते, मी नितेश कांबळे. या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम, तसंच एक लोकप्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करत असतो. या भागामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या ज्या काही योजना असतील, अमृत योजना असेल, उज्ज्वला गॅस असतील, आभा कार्ड असतील, हेल्थ इश्यू काही इश्यू असतील, आधार कार्डच्या ज्या योजना असतील, मूलभूत योजना जे भारत सरकारनी तसेच महाराष्ट्र राज्य सरकारनी लोकांकरिता, गोरगरीब जनतेकरिता ज्या लागू केल्या त्या सर्व योजना पोचवण्याचं काम इथल्या स्थानिक पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्षाचे असतील, तसेच स्थानिक नगरसेवकांनी हे घरोघरी पोचवण्याचं काम हे इथल्या स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. राहिल्या दुसऱ्या गोष्टी असतील, विकासाच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी इथं चालू आहेत, ह्या विकासाच्या बाबतीतल्या गोष्टींचा जर विचार केला गेला तर विस्तारित भाग असल्यामुळे लागणारा निधी ह्याचा प्रमाण मोठं होतं. ह्या भागामध्ये जसं काय आमदार साहेबांच्या माध्यमातून DPDC असेल, या सर्व माध्यमातून जितका निधी या भागामध्ये आणता येईल तितक्या निधी आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असेल. किंचित कुठं थोडंफार कमी असेल, आम्ही असं म्हणणार नाही की संपूर्ण पद्धतीचा निधी आणला, पण कुठं 19 असतं, कुठं 20 असतं. पण ह्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील, तसेच एकनाथजी शिंदे असतील, अजित पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून, यांच्या नेतृत्वाखाली, तसेच या सांगली जिल्ह्याला एक अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व म्हणून पालकमंत्री साहेब जे लाभले, त्यांच्या माध्यमातून ड्रेनेजच्या लाईनींचा जो प्रश्न होता, तो प्रश्नही भारतीय जनता पार्टी या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याला लागणारा आणखीन काय एक्सटेन्शन जो निधी आहे 25 कोटीचा, तोही मान्यतेला गेलेला आहे. तोही येत्या कालावधीमध्ये तोही मंजूर होईल. राहिलेला जो उड्डाणपुलाचा जो प्रश्न होता, सन्माननीय आमदार मिरजेचे यांनी नितीनजी गडकरी साहेबांकडे पूर्ण त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याही गोष्टीचा पाठपुरावा करून थोड्याच दिवसामध्ये त्या भागातील उड्डाणपुलाचा हा विषय, इथल्या विस्तारित भागांचा एक प्रश्न होता मूल्यांकाचा, की त्यांना जाण्याकरता हे रेल्वेच्या एरियातून किंवा रेल्वेच्या ब्रिज खालून हे जावं लागत होतं. हा प्रश्न कायम निकाली लागावा, कायम, जेणेकरून गोडाऊनचे जर गुड्स कॅरियर आले तर तिथं फाटक पडायचं. फाटक पडल्यानंतर इथल्या लोकांना, नागरिकांना तिथं पोचण्याकरता, मिरजेशी कनेक्टिव्हिटी राहण्याकरता अडचणी व्हायच्या. याकरिता सन्मान्य मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी काय केलेलं आहे की आपले उड्डाण मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील, रेल्वे मंत्री जे असतील, या सर्वांना भेटून त्यांना निवेदन देऊन त्यांचे पाठपुरावे करून विकास निधी वॉर्डात कसा आणता येईल, राज्यातून असेल, DPDCतून असेल, तसंच केंद्रातून असेल, कंटिन्यू विकास कामामध्ये भारतीय जनता पार्टीचं पूर्ण सक्रियपणे लक्ष असतं. भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांना द्यावा तितका निधी दिलेला आहे. काही नगरसेवकांनी सुदबुद्धी सुचली असेल, काही जण भारतीय जनता पार्टी सोडून गेली असतील, पण पक्ष नागरिकांच्या कामामध्ये कुठंही कमी पडणार नाही व पडलेलाही नाही. राहिलेल्या काय प्रश्न असतील नागरिकांच्या, त्याही सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध राहील.
आता तुम्ही बोलताय की तुमचे आमदार साहेब म्हणा किंवा खासदार साहेब म्हणा, हा आताचा तो जो विषय आहे, आता सध्याचे जो महानगरपालिकेच्या जी निवडणूक चालू आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या जे 3 नगरसेवक भारतीय जनता पार्टीची इथं आहेत, ह्यांनी विकास इथं ओढून आणलेला आहे. विकासाच्या निधीमध्ये 4 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीला या स्थानिक लोकांनी निवडून दिलेले होते. त्यांच्या माध्यमातून ह्या वॉर्डामध्ये महापौर संगीता खोत झाल्या. त्यांच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेतून ह्या भागाकरता लागणारा काय विकास निधी असेल तो आणलेला. नाना नानी पार्कचा हा जो माझे मित्र असतील कोळेकर साहेब यांनी जो विषय मांडला, तो नाना नानी पार्कही तिथं मंजूर करण्यात आलेला आहे. राहिली दुसरी गोष्ट असेल की जो मूलभूत जो प्रश्न होता इथला, तो होता स्थानिक लोकांचा होता, तो ड्रेनेजचा असेल. तर तो 25 कोटीचा जो वाढीव निधी लागणार होता, महापालिका 2 वर्ष झाली कार्यरत नसल्यामुळं तो प्रस्ताव मान्य आमदार साहेबांनाच द्यावा लागला. त्यातून तो पाठपुरावा करून तोही निधी येत्या कालावधीमध्ये इथं मंजूर करण्यात येईल किंवा होईल. राहिला दुसरा प्रश्न जर असेल तर उपमहापौर हे भारतीय जनता पार्टीचेच होते. म्हणावा तितका विकास त्या उपमहापौर साहेबांनी इथं काय केलेला नाही. मागासवर्गीय निधी जितका काय आणावा तितका ते काय आणलेला नाही. त्यांचा कलह हा फक्त त्यांच्यापुरतं होता. विस्तारित भागात त्यांचं काय उपमहापौर साहेबांचं लक्ष नव्हतं पूर्णपणे. उपमहापौर साहेब मागासवर्गीय असल्यामुळे या भागामध्ये मागासवर्गीय निधी येणं जितक्या ताकदीनं गरजेचं होता, तो काय आनंददेव मानेंनी इथं आणलेला नाही. आणि त्यांचं काय कालखंड ठरलेला आहे, आज या पक्षात उद्या त्या पक्षात तिथून दुसऱ्या पक्षात. राहिलेल्या या कालावधीमध्ये इथल्या स्थानिक नागरिकांच्या जो काही मूलभूत प्रश्न असतील, विकास कामाबद्दल काय असेल, येणाऱ्या महापालिकेत भारतीय जनता पार्टी या माध्यमातून जितका काय विकास निधी खेचून आणता येईल तितका आम्ही कटिबद्ध आहोत. नमस्कार. मी महत्वाच्या काही गोष्टी आता राज्य शासन प्रयत्न करते, वरच्या लेवलला प्रयत्न होतात. नगरसेवक कुठं कमी पडले सांगतो. हा जो समतानगर जो परिसर आहे, ह्या भागाला मूळतः सांगली शहराला मिरज शहराला मुख्य जोडण्यासाठी जो ठोस पावलं उचलायला पाहिजे होती, तिथे कुठेही नगरसेवकांनी करताना दिसले नाही. ज्या अर्थी आमचा सामान्य नागरिक गोरगरीब माणूस टॅक्स भरतो महापालिकेला, जो स्वच्छता टॅक्स असेल, आरोग्याचा टॅक्स असेल, शिक्षणाचा टॅक्स असेल, शिक्षण संस्था का महापालिकेची चांगली झाली नाही ह्या वॉर्डामध्ये. तर शेजारच्या वॉर्डमध्ये बघितला तुम्ही, थोरात साहेबांच्या वॉर्डमध्ये, तर तुम्ही तिथे इंग्लिश मिडियम शाळा येते, त्या शाळेला स्कूल बस येते, युनिफॉर्म मिळतो, एन्व्हायरमेंट एकदम चांगला आहे, ॲम्बियन्स चांगला आहे, ते या वॉर्डात का नाही? तिसरी गोष्ट असेल क्रीडांगणाची. ह्या भागामध्ये एवढे आरक्षण असताना आता इथनं एक अर्धा किलोमीटर आपण पुढे गेलो तर माझ्यामध्ये 20 एकरच्या आसपास आरक्षित जागा आहे महापालिकेची. ती जागा मोकळी करून राज्य शासन केंद्र शासनाची मदत घेऊन ह्या नगरसेवकांनी ह्या लोकांना क्रीडांगण उपलब्ध करून दिलं नाही. हे मूळ क्रीडांगण असेल, शिक्षण असेल आणि आरोग्य असेल. आरोग्याच्या बाबतीत म्हणला तर महापालिकेचा दवाखाना झालाय, तो राज्य केंद्र शासनाच्या एकदम फंडिंगमध्ये दवाखाने आलेत. नगरसेवकांनी तिथं कंटिन्यू डॉक्टर 24 तास आहे का ह्याबद्दल खात्री केली का? माणूस रात्री आजारी पडल्यावर काय करायचं माणसानं? इथं एखादी मयत झाली, मी स्वतः डॉक्टर, मी प्रॅक्टिस करतोय, रविवारच्या दिवशी एखादी मयत झाली, मृत्यू डिक्लेअर करायला माणूस डॉक्टर नाही येत अवेलेबल. तुम्ही बघा रविवारी डॉक्टर असतोय का? नगरसेवक खाते जमा केली का? नगरसेवक आले पाहिजेत, थांबले पाहिजेत, राहिले पाहिजेत, तर हे कामं होणार आहे. त्यांनी उपलब्ध नसल्यावर घरात जाऊन प्रत्येक गोष्ट नागरिकांनी घरात जाऊन तक्रार करायची, निवडून आम्ही द्यायचं आणि जाऊन तक्रार करायची, मग त्यांनी काम करणार. मग नगरसेवक कशाला पाहिजे? तक्रार करायची गरज नाही पाहिजे ना, हे अडचण भासू द्यायला नाही पाहिजे. प्रश्न निर्माण झाले नाही तर नगरसेवक आमचा, नाही तर नगरसेवक काय कामाचा? हे माझी ठोस भूमिका आहे. अरुंद रस्ते, सगळ्यात महत्वाचे अरुंद रस्ते. हे रस्ते 5-5, 10-10 फुटाचे बोळ टाकण्यासाठी टाकले. तुम्ही जाऊन बघा, हे डोळ्यात दिसणाऱ्या गोष्टी आहेत. मी कुणाच्या बद्दल, मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. मी जरी इच्छुक असेल तर बाजूला, माझं विजन बाजूला, पण माझे प्रश्न हे सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नागरिकांची इच्छा आहे की समस्या सोडवणारा नगरसेवक हवा, आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत, ते नागरिक सुद्धा आपली समस्या मांडण्यासाठी पोटतिडकीने पुढे आहेत. त्यांची समस्या आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दत्ता सरगर, वार्ड क्रमांक ह्या प्रभागात 7 नंबर. माझा जन्म इथंच झालेला आहे. मी जवळजवळ 35 वर्ष इथं रहिवासी आहे. मी आत्ताच बरेच माझे मित्र विक्रम कोळेकर यांनी सांगितलं, बोळ रस्ते आहेत 10 फुटाचे. पूर्वी इथं कष्टकरी वर्ग, हमाल वर्ग यांनी
थोड्या किमतीत विस्तारित भागामध्ये प्लॉट घेतले, कमी किमतीनं प्लॉट घेतले, ते 10 फुटी 15 फुटी बोर रस्ते सोडले. आज जनता, गरीब जनतानी घरं बांधलेली आहेत चांगली RCC. आज त्यांचं मत आहे की ते रुंद झाले पाहिजेत रस्ते, त्यांना प्लॉटला रेट वाढवून पाहिजे. आणि ह्या लोकांचं काय करायचं? लोकांनी आज ही घरं बांधलेली ही पाडून ती जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर तसला डेव्हलपमेंट माझ्या नगरसेवकाला नको आहे. आज या 4 नगरसेवकामध्ये महापौर मॅडम संगीताताई खोत यांचं बरंच काम आहे. हा आपण जो हा रोड येतो, हा रोड DP रोड नाही. आपण तुमची गाडी आली हेतून आतमध्ये, हा DP रोड नाही. पूर्वी 25 वर्षापूर्वी स्वतः जमीन घेऊन त्यांनी हा रोड सोडलेला आहे. मी शाळेला जात होतो 3री 4थीला असताना, मला आठवतेच 8वी 9वीला जाताना तिथे माझ्या मित्रांनाही माहीत असेल की आपल्याला चिखलातून जावं लागत असेल. इकडून चिखलातून हा रोड कोणी काढून दिला स्वतः पैसे खर्च करून. आणि प्लॉट पाडले. ऐका की प्लॉट पाडायला सरकार जमीन देत नाही, ती विकत घ्यावी लागते. विकत घेत ते नागरिकांची समस्या सोडवायसाठी ती जमीन कर्ज काढून घेतलेली आहे. 7/12ला त्यावेळी यशवंत सहकारी बँकेचं कर्ज आहे त्यांच्या, आमच्या विठ्ठल तात्या खोत यांच्या 7/12वर कर्ज आहे. त्याचं तुम्ही हिस्ट्री चेक करू शकताय. त्याचं कर्ज काढून ही जमीन घेतलेली आहे शेतीची. आणि नंतर ते प्लॉट पाडून ह्या नागरिकांसाठी रोड दिला. विस्तारित भाग असल्यामुळे पुरेपूर सुविधा अपुऱ्या पडत असतील, मी त्याला दुमत नाही. पण तुम्ही तशी तयारी दाखवा. तुम्हाला नगरसेवकांहून सुविधा सोडवायचे ही नागरिकांना कळतंय. आज तुम्ही भाड्याच्या खोलीपासनं इलेक्शन लढवूस तर तुम्ही जी प्रगती केली. आता मगाशी माझे मित्र विक्रमने सांगितले ह्या संडासाचा प्रश्न की DP रस्त्याला संडास बांधलंच कसं. इथं महापालिकेची जागा पूर्वी गुंठेवारी झाल्यामुळे इथं ओपन पीस कोणताही नव्हता. इथून आत गेल्यानंतर माहिका देवीचं मंदिर बांधलेलं आहे. तेही आमच्या खोत यांनी त्यांचा स्वतःचा प्लॉट मध्ये महापालिकेला ओपन पीस साठी दिला. स्वतः त्यांचे पूर्वी त्यांच्या दादानी पाडले. नाही अहो गुंठेवारी भातर तुम्ही येणे नंतर का व्हायला लागले ना, नंतर येणे व्हायला लागले. तुम्ही अभ्यास करा ना, तुम्ही शिक्षित आहे ना, मग कसं काय असं बोलता. हे संडास त्या काळी 10 वर्षापूर्वी लोकांच्या घरात संडास नव्हती, त्यावेळी हे संडास बाथरूम बांधलं होतं शौचालय. आता त्याची गरज नाही. आता सर्व लोकांनी शौचालय प्रत्येकाच्या घरी बांधलेलं आहे. त्याचाही काही तर मार्ग त्यांनी करते. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना लायब्ररी करण्यासाठी काय तर त्याला कन्वर्ट करण्यासाठी प्रस्ताव त्यांनी दाखल केलेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही जी जुनी लोक आहेत त्यांनी काय काय केलं नगरसेवकांनाही ते माहीत आहे. आता काही नगरसेवक अंधादेव माने असतील हे आमच्याकडे फिरकलेच नाही. पण गणेश माळे आणि संगीताताई विठ्ठल खोत यांचा मी पुरेपूर्ण सांगतो. आम्हाला कायम कुठलीही तक्रार येऊ दे, कायम सहकार्याने त्यांनी कायम विषय सॉल्व्ह केलेले आहेत एवढं सांगतो. आणि काही नागरिक आहेत जे आपली समस्या मांडण्यासाठी पुढे आलेले आहेत. समस्या म्हणजे नमस्कार, समस्या म्हणजे चैतन्य रवुंदे. समस्या म्हणजे आमच्या टायमाला कचऱ्याची गाडी येत नाही. जेव्हा आम्ही फोन केली तेव्हा ती गाडी गाडी आमच्या गल्लीत येत्या, तोपर्यंत आम्ही ती कचरा बाहेर टाकणार. अशा भागात म्हणजे काय रोड त्यांनी सगळे चांगले आहेत, बाकीचे काय प्रॉब्लेम आम्हाला काय नाही. फक्त ते महानगरपालिकेचेच प्रॉब्लेम आम्हाला. ड्रेनेज लाईन झाले, ड्रेनेजचं काम अजून झालं नाही आणि तुमच्या लाईन जोडलेलं नाहीत. आणि तुमच्या भागात स्ट्रीट लाईट लागले, सगळे पद्धती लागले रस्त्यावरचे लाईट स्ट्रीट लाईट लागलेले आहेत, पण एका दिवस चालू असतात एका दिवस बंद असतात. एवढं सांगण्याच्या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईटचं काम चालू झालं. पहिला प्रभाग होता स्ट्रीट लाईट साठी, ड्रेनेजचं काम पूर्ण झालंय. जोडलेलं नाही अजून ते.